आपल्या आयुष्यात आपण एवढं व्यस्त असतो, पण कुणाचं आयुष्य आपल्या एका भेटीने बदलू शकतं, हे खरं आहे. म्हणूनच आज मी पुन्हा एकदा सूर्योदय वृद्धाश्रम इथे गाऊन वाटपाला गेली आणि तिथला संपूर्ण ॲड्रेस आणि स्कॅनर मी तुम्हाला देत आहे, कारण यांना अजिबात सरकारतर्फे अनुदान मिळत नाही. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की मदत करा. तुम्ही तुमचा आनंद इथं साजरा करू शकता, वाढदिवस वगैरे. पुढं आपण सर्व काही बघणार आहोत. सूर्योदय वृद्धाश्रम वसा वृद्धांचा सेवेचा अध्यक्ष सो छायाताई भगत. समोर यांचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि वेबसाईट. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप विशेष. इथे तुम्ही तुमच्या मुलांचा वाढदिवस साजरा करू शकता, ॲनिव्हर्सरी साजरी करू शकता, कोणाचा स्मृतिदिन साजरा करू शकता आणि फुलने फुलाची पाकळी तुम्ही यांना मदत करू शकता. इथे मी समोर नंबर दिलेला आहे. कोणी बघू शकता इथं मोठं असं प्रचंड गेट आहे आजी आजोबांच्या सुरक्षेसाठी. आणि बेट दाबायचे आल्या आल्या सगळ्यांनी आधी. अरे वा, मोहिनीताई या. नमस्ते. नमस्ते. मोहिनीताई, तुम्ही येणार सांगितलं होतं. आज ज्या सगळ्या वाट बघताय, तुम्ही गाऊन घेऊन येणार होते ना? हा, त्या दिवशी असं झालं होतं की आपण जेवण वगैरे दिलेलं होतं, गाऊन पण द्यायचे होते, परंतु त्या दिवशी माझं पार्सल आलं नव्हतं, 2-4 बाकी होते. म्हणून म्हटलं त्याच बहाण्याने पुन्हा एकदा आजी आजोबांची भेट भेट होईल. या या या, मोस्ट वेलकम. नाही, माझ्या फॉलोअर्सना दाखवायचं आहे मला आज. हे ठेवते इथं. हा, ठेवा. चला या. तर तुम्ही बघू शकता आपण इथं आलेला आहो. भरपूर जणांचं हे मत होतं की आम्हाला एकदा ताई दाखवा, व्हिजिट करा सर्व. मी येते तर फक्त मी आजी आजोबांचीच भेट घेत असते, परंतु आज तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर इथं सर्व आजोबा असतात, इथं सर्व आजोबा असतात. बेडची सुविधा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ठेवलेली आहे, बेड वगैरे. आणि स्वच्छता बघू शकता, बेड आहे, ब्लँकेट आहे, सर्व काही आहे. इथं सर्व आजोबा वगैरे राहतात आणि यांना इकडून गॅलरीची पण सुविधा आहे. आणि इथं पण आजोबा आहे, बघू शकता तुम्ही. कॅरमची पण व्यवस्था आहे बाबा, तुम्हाला खेळा. कारण ते त्या दिवशी जेवण कसं झालं होतं? मस्त झालं होतं ना? आवडलं? बरं, नेक्स्ट टाइम काय आवडेल जेवणामध्ये? तुम्ही जे आणाल ते आवडेल, विचारून आणा. ठीक आहे, ठीक आहे. चला मग, बरं आहे ना? तर इथं सर्व आजोबा असतात, 4 ते 5 आजोबा इकडे राहतात आणि यांना कॅरमची पण व्यवस्था आहे. कॅरम पण खेळतात, म्हणजे त्यांचा काही टाइम जास्तीत जास्त चांगला जावा आहे ना. अजून काय काय ऍक्टिव्हिटी कपाट, त्यांच्या सोयी सुविधांमध्ये आपण त्यांना कपाट, कपडे ठेवण्यासाठी देतो किंवा खेळण्यासाठी आहे. न्यूजपेपर पण आहे. न्यूजपेपर असतो आपल्याकडे. अच्छा. आजोबाची संख्या कमी आहे, आजींची संख्या जास्त आहे. खूप छान इथं बघू शकता तुम्ही, सुविचार लिहिला जातो आणि सर्व आजी आजोबांचा चहाचा वेळ झालेला होता आणि त्यासोबतच खूप छान इथं टी व्ही लावलेली आहे, जिथं त्यांना न्यूज वगैरे पाहण्यासाठी बसवल्या जाते. आणि तुम्ही बघू शकता काही लोक तिकडं खेळत होते, काही आजी आजोबा, आणि काही संध्याकाळचे तुम्हाला माहिती आहे पुरुष जे असतात त्यांना न्यूज बघायला आवडतात, तर ते इथं न्यूज बघत होते. आणि मी ॲक्युरेट संध्याकाळची गेली होती, तर झोपा वगैरे झाल्या होत्या. आणि इथं आल्याला आपल्याला सगळ्यात पहिलं स्वामींचं दर्शन होणार आहे. बघा किती छान आहे. आणि विशेष म्हणजे सकाळ संध्याकाळी इथं आरती केली जाते, भजन पण असते. मला त्या दिवशी यांनी इन्व्हाइट केलं होतं, परंतु माझे काही प्रमोशन होते त्याच्यामुळे मी आली नाही. तर आता आपण सगळ्यात अगोदर आजींची भेट घेऊया. कोण आहे? अरे म्हणजे एवढ्या वेळा जाणं येणं झालेलं आहे ना की आता मला त्या ओळखतात. आधी ओळखत नव्हत्या, पण आता भरपूर वेळा येते तर ओळखतात त्या मला. त्या आजी खरंच खूप गोड आहेत आणि मला आवडतात, म्हणजे सर्वच आवडतात. आणि हे नमस्कार, हे पेशली आता काढून आहे नाही, आता त्यांचा चष्मा निघालेला आहे ना. आता डोळस काढून कानून. बापरे, काय सुरू ते काय आता खेळायला सुरुवात करतो ना. हो का? मी खेळू का? हे काय आहे? काच बीच काय आहे? बघा की असं काय काचा कवड्या, या आवड्या आणि या काचा कसं खेळायचं ते बघायचं बोलून. चांपूला म्हणतात. नमस्कार, ओळखलं का? झोप वगैरे झाली? अच्छा, नाव सांगा तुमचं. आणि आहे एक आजी. ह्या आजीनं त्या दिवशी एवढी प्रशंसा केली माझी स्वयंपाकाची की बापरे, रात्रभर मला खूप छान झोप लागली. खरंच केलं, खरंच चांगल्याला चांगलं छान केलं ना स्वयंपाक? खरंच छान केलं.
आज तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट आणलेलं आहे सगळ्यांसाठी. हो. हा सारखं काय गिफ्ट आणणं कसं मग आणायचं. आशीर्वाद पाहिजे आपल्याला, बाकी काय नाही. आशीर्वाद लेकींना तेच काय पाहिजे. हा आशीर्वाद पाहिजे. यांची न्यू ऍडमिशन आहे ना, कारण मी मागच्या वेळेस 1-2 वेळा आलती तेव्हा तुम्ही नव्हत्या. आता 2 वेळा आधी तेव्हा दिसल्या. तर तुम्ही बघू शकता, इथली पण तुम्ही व्यवस्था बघू शकता किती छान आहे. मला वाटतं स्पेशली या दोघींसाठी ही रूम आहे. एका रूम मध्ये काही ठिकाणी दोघी आहेत, काही ठिकाणी एक आहेत, काही ठिकाणी 3 आहेत. ऍडजस्ट केलंय. मी सगळ्या काळजी करून बघतात आमच्याकडे. महत्वाचं सांगते, खाल्लंय का, हवंय का काही हे पर्सनली सगळे हो, हो. जातीपूर्वक लक्ष देतात प्रत्येकीकडे. प्रत्येकीकडे अच्छा हवंय का काही अजून. हा अच्छा, खूप छान. ते बापरे, बघा इकडं काय सुरू आहे. प्लेटीतच खेळायचं का? अच्छा, तर तुम्ही बघू शकता दुपारचं यांना बोर होऊ नये म्हणून. आणि हे बघितल्यानंतर आपल्याला आपल्या बालपणीचे दिवस आठवतात की आपण सुद्धा असंच खेळत होतो. पण भांडण वगैरे कोणी करत नाही ना? मी जिंकली, तू हारली, तू जिंकली, भांडणं करायचं आणि ताईला यायचं आवरायला. भांडण करतात, हा. पण थोड्या वेळाने भांडण त्यांचं मिटतं. आणि अच्छा. आता त्या सगळ्या जणी मुलांच्या भूमिकेत आहेत. अच्छा, मी आईच्या भूमिकेत भूमिकेत आहे. आहे. त्याच्यामुळे भांडण छोटा असेल तर मिटवतात, जर थोडं जास्त झालं की मग आपण मिटवायचं, लगेच मिटतं. अच्छा. तर चला आता अजून समोर बघूयात आपण. या वगैरे बघू शकतो मी, म्हणजे हिरवा नजारा दिसते, त्यांना खूप छान वाटते. वॉशिंग मशीनची पण व्यवस्था आहे, कपडे वाळू घालायची व्यवस्था आहे आणि खूप छान आहे. प्रत्येकाला त्यांच्या म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता कपाट पण आहे. प्रत्येकाच्या बेडच्या मागे कपाट आहे समोर, आणि त्यासोबतच टेबल पण आहे, म्हणजे त्यांची भांडी, औषध, गोळ्या ठेवण्यासाठी, बॉटल, ग्लास, म्हणजे त्यांच्या वस्तू त्यांच्या टेबलमध्ये ठेवून द्यायच्या. आणि तुम्ही बघू शकता की इथं स्वच्छतेचं सुद्धा लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे आपण असं नाही की जाणीवपूर्वक ब्लॉग बनवत आहे. मी अचानक ठरवलं आणि म्हटलं बघूयात कसं असते कसं नाही. तर तुम्ही बघू शकता की नीट नेटकं ठेवलेलं आहे. वॉश केलेलं आहे, घाण नाही, काहीच नाही. प्रत्येकाची तुम्हाला बेडशीट अशीच दिसणार आहे, स्वच्छ आणि सुरेख एकदम, म्हणजे सर्व गोष्टीचं लक्ष ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडं पण तुम्हाला दिसतच असणार आहे. बहुतेक आता त्यांचा चहा पाणी वगैरे झालेलं आहे, डिशेस तिथंच आहे. तर चला आता आपण इकडे येऊया. हा, आणि इकडं सुरू आहे न्यूज बघणं चालू आहे. काय? हा, माझी आहे. हा, तुमच्यापेक्षा म्हटलं एवढीशीच कमी आहे उंची. कोणती मुलगी? ही मुलगी, ह्यांची मुलगी ना, उंची झाली आहे ना एवढी. हा, त्यांची मुलगी आहे. थोडीशी अजून एवढी उंची वाढते एकदम सगळ्यात उंच. माझी शोभत नाही ना, माझी आहे म्हणून. त्यांची मुलगी नाही वाटत ती. अरे वा, अशी काय म्हणता? बरं, बरी आहे. आज तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलं. काय बघा आता थोड्या वेळाने सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज. हा, गिफ्ट आहे, अगदी छोटीशी दिली तरी चालेल. तुमच्या उपयोगाच. आपण उपयोगाचंच एकदम. उपयोगाच आहे तुमच्या. मी लक्ष ठेवूनच देत असते की काय तुम्हाला उपयोगी पडणार असं. Thank you, thank you. हा, म्हणजे त्या येणे यांना थोडीशी मदत आणि तुमचं पण हे. नाही, अशी मदत करावी की जी दुसऱ्याला उपयोग. उपयोग, आम्हाला उपयोग. बरोबर हा, मग तेच. तर चला या आपण पुढचं आपलं काम या. बरं आहे? हो, बरं आहे. अच्छा, तर प्रत्येक रूम मध्ये 2 किंवा 4 असेच ते ठेवतात. तर इथं पण 2 आहेत आजी. तर यांची पण तुम्ही बेडशीट वगैरे बघू शकता. आता त्यांचा काही जण खेळतात, काही जण टीव्ही बघतात, तर काही जण बसतात, असं त्यांचं हे असते. त्यांच्या याच्याप्रमाणे करतात ते. इथं पण कपाटाची व्यवस्था आहे, तुम्ही बघू शकता. प्रत्येक रूम मध्ये कपाटाची, टेबलची, बसण्याची, उठण्याची सर्व सुविधा आहेत. आणि प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला एक कॉमन म्हणजे हे दिसणार आहे की आपले स्वामी महाराजांचा फोटो. आणि संध्याकाळी तर आरती होती, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे सुरुवातच त्यांची स्वामी नामापासून होते, आहे ना? करत ते ना. हो. सगळ्यांच्या कपाळावरती गंध दिसतो स्वामींचा. स्वामी महाराजांचा तिला आता यायला तुझ्याकडे नसला तेव्हा सगळ्यांना बंद लावतात. आहे ना, हं. लावलंच पाहिजे. झोपण्या उठण्यापासून तर लक्ष दिल्याच जाते, पण खूप छान पद्धतीने त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. असा टेबल बनवून घेतलेला आहे. चेअर सरकवल्यानंतर ती जे फळी आहे ती वर करायची आणि त्याच्यावर डिशेस ठेवून जेवण करायचं.
आणि विना म्हणजे अनुदान नसताना सुद्धा त्या छायाताई भगत म्हणजे एवढं काही हँडल करत आहे. तुम्ही विचार करा की आज 4 ते 5 जण आपण पुण्यात असलो तर आपलं कसं होते. आणि त्या तर एवढ्या जणांचा वसा त्यांनी घेतलेला आहे. पिण्यासाठी माठ आहे मस्तपैकी थंड पाण्याचं. तर तुम्हाला जर मदत करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मदत करू शकता. आपण स्वेच्छेने आपला वेळ देऊ शकता किंवा एखाद्या वृद्धाचं तुम्ही पालकत्व घेऊ शकता. तुमचा वाढदिवस ॲनिव्हर्सरी साजरी करू शकता, लाईट बिल देऊ शकता, दुधाचा खर्च, भाजी, गॅस सिलेंडर, प्रियजनांचे वाढदिवस, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने मदत करू शकता. हा मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, ईमेल ID पण आहे आणि हे त्यांचं स्कॅनर आहे ज्याच्यावर स्कॅन करूनसुद्धा तुम्ही तुमची मदत समजा गुपित ठेवू शकता. आणि माझा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे, मी तर माझ्या परीने मदत करतच आहे. म्हणजे जेवढं होते ते जेवण देत आहे. एखाद्या महिन्यात मी काही वेगळं देते, जसं या महिन्यात मी गाऊन वगैरे दिलेलं आहे कारण अक्षय तृतीया झालेली आहे, सासूबाईंना पान वगैरे टाकायचं आहे. तर कसं आहे, मेलेला माणूस तर गेलेला आहे परंतु जे जिवंत आहे त्यांना काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी केलं. आणि ह्या पण हा काही न्यू ॲडमिशन आहे कारण की आम्ही ज्या वेळेस आलो होतो नेहमी चक्कर होतो तर तेव्हा ह्या नव्हत्या दिसत, आता दिसत आहे म्हणून स्वरा म्हणत आहे की या न्यू आहेत का. तर हे यांचं कपाट आहे कोणत्या तरी आजीचं. तर इथं काय स्वयंपाक सुरू आहे का? हो हो या. बापरे, स्वयंपाक इथं सुरू आहे. बहुतेक स्वयंपाक झाला पण असणार आहे. भाजी केलेली आहे, डाळ भात असणार आहे बहुतेक. आणि इथं चपात्या नाही भाकरी. गरम गरम स्वयंपाक सुरू आहे. म्हणजे यांना ना तुम्हाला सांगते वेळेवर जेवण वगैरे देतात कारण की मी जेव्हा जेवण द्यायची गोष्ट केली तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सकाळचं जेवण 1ला देतो ॲक्युरेट आणि संध्याकाळचं आम्ही 8 वाजता देतो. म्हणजे त्यांचा जेवणाचा गोळ्याचा सगळ्याचा टायमिंग ठरलेला आहे. आणि स्वयंपाकाची पद्धत म्हणजे असं चांगल्या पद्धतीने स्वयंपाक देत आहे, म्हणजे घरच्या सारखा, की असं नाही बाबा कोणाला असं वाटत असेल कसे देतात कसं नाही. मी पर्सनली पण जितक्या वेळा येते ना तेवढा मी बघितलं की खूप छान पद्धतीने देतात आणि खरंच खूप छान आहे इथं व्यवस्था. तुम्ही बघू शकता असे भरपूर जण आपण म्हणतो की माणुसकी अजूनही जिवंत आहे कारण यांच्या आश्रमाला डायरेक्टली लोक असं पाठवून देतात फ्रूट आजी आजोबांसाठी. तुम्ही बघू शकता इथं खरबूज आहे, टरबूज आहे, त्याच्यानंतर हे आंबे पाठवलेले आहेत जे पिकायचे बाकी आहेत. म्हणजे त्यांना सकाळ संध्याकाळ फ्रूटची सुद्धा व्यवस्था असते. त्यासोबतच काही दिवसापूर्वी ताईने कैऱ्या आणल्या होत्या, त्या कच्च्या होत्या ना म्हणून आजीने लोणचं वगैरे टाकून दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं पूर्ण लक्ष ठेवलं जाते आणि तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ते आनंदी हॅपी आहेत. म्हणूनच म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरच दिसतं ते की ते आनंदी आहेत. ते आपल्याला सांगायची गरज नाही की ते किती मनातून आनंदी आहे कारण त्यांचं बालपण म्हणतो ना, म्हातारपण आणि बालपण एकच आहे, तर ते जपल्या जाते त्यांचं बालपण, त्याच्यामुळे ते आनंदी आहेत. तर बघू शकता हे ताईचं मानपत्र, महिला रत्न पुरस्कार. बापरे, पुरस्कार भरपूर घेतलेले आहेत ताई. तर सगळं आहे. आणि आपल्या सगळ्यात म्हणजे ज्यांना सगळ्यात जास्त आपण सर्व मानतो आणि मी पण पर्सनली मानते, सिंधुताई सपकाळ. आणि जो यांना मानतो ना तोच हे काम करू शकतो असं मला तरी वाटतं कारण जे यांना मानतात ते दुःखील्यांना समजून घेतात. तर इथं हे आहे ऑफिस, तुम्ही बघू शकता. मी वारंवार तुम्हाला बॅनर याच्यामुळे दाखवत आहे की मला भरपूर जण म्हणताय की आम्हाला नंबर द्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला बॅनर जास्तीत जास्त वेळा दाखवत आहे. तर इथं त्यांची वेबसाईट, कॉलिंग नंबर वगैरे सर्व आहे, तुम्हाला दिसत असणार आहे. हे त्यांचं ऑफिस आहे. आणि अजून काही प्रश्न आपण ताईला विचारणारच आहोत. ऍडमिशन कशी होते, कोणत्या पद्धतीने होते किंवा इथं कोण कोण राहते. आणि हे त्यांचं विरंगुळ्यासाठी तुम्ही बघू शकता. इथं म्हणजे कोणाला दुःख खुपलं समजा गोळ्यांची औषधांची व्यवस्था आहे पूर्ण. हो, हेच आहे औषध वगैरे. आणि पुस्तकं पण आहेत. पुस्तकं वाचतात का आजी आजोबा? हो वाचतात ना. ते याद म्हणजे त्यांना लागतील तेवढे सर्व पद्धतीचे आहेत. आणि त्यासोबतच आजी आजोबांना काय वाचलं तर त्यांना बहुतेक रजिस्टर लिहून ठेवावं लागतं. लायब्ररी केलेली, हा. लायब्ररी सारखं ठेवलंय. अच्छा. आणि बुक्स बघू शकता किती सारे आहेत, तुम्हाला मी उघडून दाखवत आहे. बुक्स बघा सर्व आहेत, म्हणजे जे आहेत संविधानापासून सर्व आहेत. बघू शकता भरपूर बुक्स आहेत. इथं पण आहे खाली, हे बघा. एवढे मी पण नाही बघितले बाबा, पण वाचतात तर त्याच्यामुळे त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवलं आहे वाचन साठी पण. आणि वाचल्यानंतर इथं लिहून ठेवायचं त्यांनी काय काय वाचलं म्हणून. खूप छान आहे. इकडं पण गॅलरी वगैरे फुलं वगैरे लावलेले आहेत. हो ते दाखवत. हा, तर तुम्ही बघू शकता इथं गॅलरी पण आहे. गॅलरीमध्ये झाडं पण आहे जे आपल्याला पण भरपूर आवडतात, ज्याची काळजी मायाताई घेतात. सर्वात जास्त म्हणजे इथं ना सीसीटीव्हीची सुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे ताई जर इथं काम करत असेल तर यांचं लक्ष नेहमी तिकडे कॅमेऱ्याकडे असते. कारण की मी जेव्हा कधी त्यांना भेटायला येते तर ते माझ्याशी बोलता बोलता त्यांचं लक्ष असं इकडे जाते. तर मी बघत असते की ते इकडे काय बघतात, तर ते इकडं सीसीटीव्ही कॅमेरा बघतात. तुम्ही बघू शकता हे खालचं म्हणजे पार्किंगच्या याच्यापासून सर्व इथं दिसते की आत किचन मध्ये काय चालू आहे, कोण काय करते काय नाही, इथूनच यांना सर्व कळतं. म्हणजे सर्व त्यांनी लक्षपूर्वक
काम केलेलं आहे आणि लक्ष देत आहेत ते. तर आता इकडं आपण जाऊया. अजून वाढलेले आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी इथं व्यवस्था केलेली आहे. बहुतेक इथं आजोबा राहतात आणि त्यांच्या कपडे वाळू घालण्यासाठी व्यवस्था, म्हणजे सर्व रूम मध्ये तुम्हाला सर्व सुखसुविधा दिसणार आहेत. तर आता बाकीचे काही प्रश्न आहेत ते आपण डायरेक्टली ताईला विचारूया. कसं आहे, कधी कधी ना पैसा नाही ते वृद्धांचा आशीर्वाद कामी पडतो आणि देवाने मला दिलेला आहे, त्यांच्यामुळे थँक्यू सो मच. आणि प्रत्येक महिन्याला मी माझ्यातर्फे काहीतरी मदत करतच आहे. परंतु असं आहे की चांगली गोष्ट पसरविण्यासाठी वेळ लागतो, वाईट लवकर पसरते. त्याच्यानंतर भजन झालं आणि गाऊन वाटप केलं. अजून एक दुसरा भाग मी डिटेल्समध्ये टाकणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही मदत करू शकता, स्वेच्छेने पैसे देऊ शकता किंवा स्वेच्छेने तुमचा वेळ देऊ शकता. त्यासोबतच लाईट बिल, दुधाचा खर्च, भाजी, गॅस सिलेंडर, प्रियजनांचे वाढदिवस, ॲनिव्हर्सरी, लग्न वाढदिवस, म्हणजे आणि कोणाच्या तरी स्मृतीप्रित्यात तुम्ही इथं जेवण जे काही द्यायचं आहे ते देऊ शकता. हे आहे स्कॅनर, त्यांची वेबसाईट, ईमेल ID सर्व काही आहे, रजिस्टर्ड आहे. आणि त्यासोबतच यांना अजिबात सरकारचं अनुदान मिळत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी या आश्रमाला मदत करा आणि एकदा तुमचा अमूल्य वेळ नक्कीच द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.